नमस्कार. आज आपण आंबोळी पीठ तयार करतो आहे. आंबोळी पीठ तयार करण्यासाठी आपल्याला 3 कप जाड तांदूळ वापरायचे. जाड नसल्यास साधे तांदूळ घेतले तरी चालतील. त्यानंतर याला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, जेणेकरून बोरिक पावडर निघून जाणार. आता याला आपल्याला स्वच्छ कापडावर थोडा वेळ वाळत घालायचं आहे. साधारण आपल्याला रात्रभर वाळत घालूया, म्हणजे याच्यातला ओलावा सगळा निघून जाणार. तर मी हे रात्रभर वाळत घातलेले असे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8-9 वाजता हे छान वाळून गेलेले होते. तर आता आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. तुम्ही आता पाहू शकता दुसऱ्या दिवशी ही छान वाळलेली आहे. आता यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जर काही ओलसरपणा असेल तर तो निघून जाणार. इथे आपण पॅन गरम केलेला आहे. मंद आचेवर आपण याला भाजणार आहे आणि भाजताना फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की यांना डाग लागू नये. फक्त त्यांना गरम करायचं आहे, जेणेकरून त्यातला ओलसरपणा निघून जाणार. तर इथे पहा मी हळूहळू भाजते आहे आणि 2 ते 3 मिनटात हे छान गरम होतात. आपण जर हातात पकडून पाहिलं आणि तांदूळ आपल्याला गरम लागला तर समजून जायचं की आपलं भाजणं झालेलं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा. आता आपल्याला मेथी दाणा आहे तो वापरायचा आहे. मी छोट्या चमच्याने 1.5 चमचा मेथी दाणा वापरलेला आहे. गॅस बंद केलेला आहे कारण पॅन गरम झालेला आहे. बस याच्यावर 1 मिनटं हलवून घ्यायचा आणि मेथी दाणा आपल्या तांदळामध्ये घालून घ्यायचा. मेथी दाण्याप्रमाणेच आता आपल्याला अजून काही जिन्नस वापरायचे आहे. मेथी दाण्याप्रमाणेच आता आपण मिठालाही भाजून घेतो आहे. छोट्या चमच्याने 3 चमचे मी मीठ घेतलेलं आहे. गॅस बंद आहे, पॅन गरम असल्यामुळे. आणि आता आपण ह्या मिठाला थोडंसं हलवून घ्यायचं, एकदा चेक करून घ्यायचं मीठ गरम लागतं आहे हाताला, तर आपण हे तांदळामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे. आता आपल्याला पोहे गरम करायचे. हे पातळ पोहे आहेत. 1/4 कप पोहे आपण इथे वापरतो आहे. बाहेर जे मेजरमेंट कप मिळतात त्या मेजरमेंट कपानुसारच मी हे सगळं मेजरमेंट सांगते आहे. यामध्ये आता आपल्याला पोहे हलकेसे भाजून घ्यायचे मंद आचेवर आणि पोह्यांना गरम झाल्यावर हातात घेऊन पाहायचं आहे. जर याचा तुकडा तुटतो आहे, कुरकुरीत असं वाटतं आहे आणि लागू न देता हे छान कुरकुरीत झालेले आहेत, तर याला आपण पुन्हा तांदळामध्ये मिक्स करून घेणार आहे. मी पाहिलं आहे. आता आपल्याला उडदाची डाळ वापरायची आहे. हिला मात्र आपल्याला नॅपकिनने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. पुसल्यानंतर 1 कप उडदाची डाळ आपल्याला पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर भाजायचं आहे. सेम तीच प्रोसेस की हाताला गरम लागलं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे. 2 मिनटात किंवा 2 मिनटाच्या आतही हे छान डाळ गरम होऊन जाते. आणि आता आपल्याला चक्कीतून याला वाटून घ्यायचं आहे. वाटल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे सोडा घालतो आहे. नवीन सोडा असेल तर फारच चांगलं, त्यांनी फर्मेंटेशन होण्यासाठी मदत होते. आणि आता सगळं नीट मिक्स करून घ्या. हवाबंद डब्यामध्ये ठेवा, ज्याचं झाकण टाईट आहे अशा डब्यात याला ठेवा आणि यापासून आंबोळ्या तयार करून पहा.